दिवाळीनिमित्त 4 दिवसाची सुट्टी काढून आम्ही गेलो होतो गावी. त्यातला 1 दिवस मला मिळाला माहेरी जाण्यासाठी. तर माहेरी माझ्या आईच्या परड्यामध्ये हे बघा, चेरी टोमॅटोचं झाड आहे मस्त. आम्ही लहानपणी असेच टोमॅटो हे खायचो. याची भाजीसुद्धा खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे जर असेल तर. तर इथं बघा मस्त असे कच्चेसुद्धा टोमॅटो आहेत आणि ही गावरान भेंडी आहे. अशी थोडीशी पिवळ्या कलरची असते आणि आपण जी भाजी बनवतो ना, ती नॉर्मल ग्रीन कलरची असते बघा. मी तिथं असताना आमच्या आईनं बनवली होती आणि पुण्याला न्यायला पण देऊ का म्हणत होती, पण नको म्हटलं, त्याला काटे खूप असतात आणि पुसावी लागते बरीच. तर इथं आहे खुटावळ्याची वेल, तुम्ही बघू शकता. तर ह्या शेंगा पोच्या आहेत. पोच्या म्हणजे त्याच्यामध्ये दाणे अजून तयार झालेले नाहीत. आणि हा आहे भोपळ्याचा वेल. तर ह्याच्या कोवळ्या कोवळ्या पानांची खूप छान भाजी होते. गणपतीमध्ये गौरीचं जेव्हा आगमन होतं तेव्हा आमच्याकडे ह्याची भाजी बनवली जाते. मी गेले होते एका दिवसासाठी आणि खाऊन खाऊन किती खाणार. तर ही काकू म्हटली, रेशमाला नको असेल तर मी घेऊन जाते. आणि पुण्याला जर ही भाज्या घेऊन यायचं म्हटलं तर इकडे लाडूमुळं मला काय त्या साफ करायला वेळ नसतो. हा आहे खाज येणारा आळू. इथं छोटासा एक भोपळा आहे, तुम्ही बघू शकता. अजून वेलवांगी वगैरे होती, पण ती खूप अडचणीत होती म्हणून म्हटलं राहू दे आता दाखवायची तुम्हाला. आणि इथं मस्त अशी गुलाबाची छान फुलं आहेत. आणि ही काकू नाही का, कधीही मी गावाला गेले ना तर तिला तिचा पोळ्यांचा झालेला किस्सा आठवतो. तो मी नंतर कधीतरी तुम्हाला तिच्या तोंडून सांगेल. आणि ही आमची वहिनी लक्ष्मीपूजनाच्या गडबडीत होती. पान आणि फुलं लक्ष्मीपूजनासाठी घेऊन जात होती बघा.